निवारा. निवाऱ्याला काय हो, 3.5 हाताच्या शरीरासाठी किती निवारा लागतो महाराज. काही लोक असे आहेत की मंदिरामध्ये झोपतात महाराज, स्वतःच घर सुद्धा नसतं. कोणाच्या पर्णकुटीमध्ये झोपडीमध्ये वास्तव्य करतात. आणि जसं पक्षी असतात का नाही, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते तैसे असावी संसारी जोडी प्राचनाची दोरी. त्या ठिकाणी तसं मनुष्याने जर राहिलं ना तर या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी या जगताचा किंवा या देहाचा तादात्म्य जे आहे का नाही, जो जीव त्याला चिटकून बसलेला आहे या शरीराचा आणि या जीवाचा संबंध किती दिवसाचा आहे महाराज. हे शरीर आपल्याला मिळालंय शतवर्षाची गणना त्या ठिकाणी सांगितली महाराज की 100 वर्षापुरता या जीवाचा आणि या शरीराचा आपला संबंध आहे. परंतु त्या भगवान परमात्म्याचा आणि या जीवाचा संबंध कायमचा आहे, अनादिकाळापासूनचा आहे. त्या भगवंताच्या उशापासून तुम्ही आम्ही हे जे दिसतंय ना सगळ्या जगतामध्ये जीव तो भगवान परमात्माच आहे हो महाराज. सर्वांगठी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. म्हणून या ठिकाणी महाराजांनी सांगितलं अन्न वस्त्र आणि निवारा थोडक्यामध्ये विचार करायचा, परंतु भगवान प्राप्तीचा विचार सतत त्या ठिकाणी करायचं महाराज. सततम कीर्तयंतो मा किंवा सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. म्हणून महाराज म्हणतात की या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर निरर्थक विचार पाहू आपण. दृष्टांत, एका गावामध्ये अशी कमान होती, त्या गावामध्ये गुराखी आपली जनावरे घेऊन रानामध्ये चारण्यासाठी जात असतात. त्याच्यामध्ये काही म्हशी असतात, आता काय मोरा जातीच्या आल्यात, काय अशा गोल रिंगाच्या शिंगाच्या. मग त्यामध्ये त्या ठिकाणी त्या गृहस्थ एक म्हातारा वयोवृद्ध माणूस 50 वर्षाचा त्या ठिकाणी कमानीमध्ये दररोज बसायचा महाराज. असं जवळजवळ 3-4 महिने झालं. 6 महिन्याचा विचार त्याचा होत आला आणि तो काय विचार करत असेल मनामध्ये बरं, तर त्याने असा विचार मनामध्ये करायचा की कोणालाच माहित झाला नाही. एक दिवस असा उजाडला आणि असा विचार करून करून ती जनावरे त्या कमानीमध्ये आली आणि त्यामध्ये गोल रिंगाची एक म्हैस होती. त्याने विचार 6 महिन्यापर्यंत करत होता की आता काय करायचं. त्याने काय केलं, कमानी जवळ ती म्हैस गोल रिंग शिंगाची आली की त्या असणाऱ्या मनुष्याने 50 वर्षाच्या त्या शिंगावरती उडी मारली. शिंगावरती जर उडी मारली तर त्या म्हशीने इकडं तिकडं फळपडून त्याला फेकून दिलं. त्याचा पाय मोडला, डोकं फुटलं महाराज. एवढी त्या ठिकाणी त्याची अवस्था, अहो मृत्युमुखी पडणार, पण तो वाचला. लगेच त्यातील लोकांनी त्यांना दवाखान्यात नेलं. मलमपट्टी काय असं ते इंजेक्शन दवा औषधा गोळ्या दिल्या आणि त्याला बरं केलं. पण ते करत असताना अहो म्हणले असं कसं घडलं, म्हणले तुम्ही काय विचार केला होता का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काय सांगायचंय महाराज, म्हणजे मी 6 महिने झाला हा विचार करतोय की मी कधी त्या म्हशीच्या शिंगात उडी मारेल. बघा लिंबंनी उडी मारल्यागत तो प्रकार. मग असा जर विचार केला, विचार करिता वाया जाईल वेळ येते मूळ फजितीचे. त्या ठिकाणी फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही ज्या न विचार करण्यासारख्या गोष्टी त्याचा विचार मनुष्याने कधीच करायचा नाही. म्हणून महाराज म्हणतात की जर चांगला विचार केला तर सुख भोगायला मिळतं आणि वाईट विचार जर तुमच्या आमच्या मनामध्ये आला, चित्तामध्ये आला आणि त्याप्रमाणे जर आपण कृती केली तर त्या ठिकाणी दुःखच भोगावं लागतं. मग एक दुःख कोणाला भोगावं लागलं का, तर रामायणामधील एक प्रसंग आहे की असणाऱ्या सीता मातेच्या झोपडी समोरून एक मारीच नावाचा राक्षस हरिणाचं मायावी हरिणाचं रूप घेऊन, सोनेरी हरिणाचं रूप घेऊन त्या झोपडीपासून समोरून पळत सुटलं. ते पाहिलं सीता मातेने आणि आपल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रजीला सांगितलं की अहो देवा, ते जे आता पळत चाललेलं सोनेरी कातड्याचं हरिण आहे ना, त्याच्या कातड्याची सोनेरी कातड्याची चोळी करून मला घालण्याची इच्छा झाली. कारण या जगतामध्ये महाराज 82% ज्ञान डोळ्याने पाहिल्यानंतर प्राप्त होतं. 82% ज्ञान बघा, फक्त 18% ज्ञान बाकीच्या त्याच्यावर, पण डोळ्याने 82%. तसं त्या असणाऱ्या सीता मातेला वाटलं की ती सोनेरी कातडाची जर चोळी केली तर मला खूप आवडेल, खूप चांगलं वाटेल. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्रजीला सांगितलं की तुम्ही म्हणले त्या हरणाची शिकार करा. म्हणजे जावा, धनुष्याला बाण लावला आणि प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजीला सांगितलं अरे म्हणले तुझी वहिनी या झोपडीमध्ये आहे, तू तिचं रक्षण कर, मी त्या ठिकाणी त्या हरणाचं कातड घेऊन येतो म्हटले. आणि पळतच गेले. लांब दूरवरती 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती ते हरिण पळत सुटल्यानंतर पाठीमागून प्रभू रामचंद्रजी गेले. धनुष्याला बाण लावलेला होता, परंतु जवळ त्यांनी बाण ओढला आणि तो मारीच मामाला लागला आणि मोठ्याने त्या मारीच मायावी राक्षस होत आणि हुबेहूब प्रभू रामचंद्रजीचा आवाज काढला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव.